नमस्कार. आज आपण बघणार आहेत साध्या सोप्या पद्धतीने गव्हाची खीर. या खिरीसाठी मी काय केलं, लापशीसाठी जो आपण भरडा आणतो ना, तो दुकानातून भरडा आणला. तो 1 वाटी मी घेतलेला आहे. तो भरडा काय करायचं, पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. आणि हा आत्ता मी धुवून घेतलेला आहे. या भरड्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट ते ठेवायचं. तुम्ही नाही ठेवलं तरीही चालेल. आता मी तो भरडा कुकरला लावून घेते आणि कुकर गॅसवर ठेवून देते. आणि कुकरच्या मी 2 शिट्ट्या केल्या. जर तुम्ही तो भिजत नाही ठेवला तर 3 शिट्ट्या करायच्या. आणि कुकरचा मध्ये भरडा छान शिजलेला आहे, परंतु तो थोडा घट्टसर झाला आहे. त्यामुळे मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे, कारण आपल्याला खीर करायची आहे ना. त्याच्यामुळं या खिरीमध्ये थोडं गरम पाणी टाकून घेतलं आणि ते पातळ केलं तरी चालतं. मी थोडंसं आणखीन थोडं पाणी, गरम पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, की जेणेकरून खीर जरा अशी रसरशीत होईल अशा पद्धतीने. आता त्यामध्ये मी 1 वाटी भरडा होता तर 1 वाटीच गूळ टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही आणखीनही गूळ टाकू शकता. मी त्यामध्ये आणखीन आता विलायची पावडर, त्यानंतर बडीशोप पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर एकत्र करून टाकलेली आहे. ह्याच्या खिरीसाठी बाकी काही लागत नाही, पण मी तरी त्यामध्ये काय केले, साजूक तूप घेतले एका पॅनमध्ये आणि त्यामध्ये खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून तळून घेतले तुपामध्ये. आणि ते मी त्या खिरीमध्ये आता टाकून घेणार आहे. ते छान असे तांबूस रंगावर मी तळून घेतलेत आणि ते आता खिरीमध्ये टाकून घेते. तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त खोबऱ्याचे कापच टाकलेले आहेत आणि त्याला काहीही अट्टहास न करता आपली ही गव्हाची खीर तयार आहे. मी ते बाउलमध्ये काढून घेते. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर ही आपली खिरीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझी खीर कशी झाली